नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्गुण हत्या, त्यानंतर तरुणाची आत्महत्या. नाशिकमधील इंदिरानगर परिसरात शुक्रवारी 17 जुलै रात्री घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. एकतर्फी प्रेमाच्या संशयावरून एका 20 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. तर त्यानंतर संशयित तरुणाने स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वैष्णवी अनिल आवारे, वय 20 वर्ष, ही तरुणी इंदिरानगरच्या वनसंपदा सोसायटी जवळील गार्डन परिसरात राहत होती. शुक्रवारी रात्री 10:30 ते 11:15च्या सुमारास अमरावती येथील मूळ रहिवासी असलेल्या साहिल अशोक लावारे याने तेथे येऊन वैष्णवीवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक तपासात हे दोघे 1.5 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र वैष्णवीने लग्नासाठी नकार दिल्याने साहिलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जातोय. घटनेनंतर आरोपी साहिल फरार झाला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्याचा मोबाईल लोकेशन ट्रॅक केले. दरम्यान मध्यरात्री 2 ते 3च्या सुमारास अशोक हॉस्पिटल जवळील जॉगिंग ट्रॅकच्या परिसरात साहिलचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर करंडे आणि त्यांचे पथक या दुहेरी मृत्यू प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जाते. काल रोजी 10:30 वर्षीय सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एका मुलीला चाकू मारलेला आहे. सदर वेळी आम्ही स्वतः सदर ठिकाणी घटनास्थळी पोहोचून सदर जखमी मुलीला तात्काळ अँब्युलन्स मधून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले. त्या ठिकाणी उपचार करण्यापूर्वी ते मयत डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळाचा एपीसीएल मार्फतीने सविस्तर पंचनामा करण्यात आलेला आहे. घटनास्थळावरून चाकू हस्तगत करण्यात आलेला आहे. फुटेज, घटनास्थळाच्या आजूबाजूचे फुटेज आम्ही जप्त करीत आहोत. सदर महिलेचा मृतदेहावर आता आम्ही पीएम करून पुढील तपास आमचा चालू आहे. सर, यातील मयत मुलगी आणि आरोपी यांचे 1.5 वर्षापासून ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये उमरखेड यवतमाळ या ठिकाणी ते राहत होते. त्यांचे पूर्वी प्रेम संबंध होते. गेले 10 ते 15 दिवसापूर्वी सदर मुलगी हे नाशिकमध्ये रथचक्र इंदिरानगर हद्दीमध्ये ती राहण्यास आलेली होती. सदरचा मुलगा हा 3 ते 4 दिवसापूर्वी नाशिकमध्ये आलेला आहे. सदर मुलाला ती मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करणार आहे असा संशय होता. त्यामुळे ती परत त्याच्यासोबत येण्याकरता तो तिला प्रवृत्त करत होता. तिने त्याला नकार दिल्यामुळेच आत्महत्या केली असावी असं आतापर्यंतच्या आपल्या तपासामध्ये दिसून आलं. सर, आमच्या पोलीस स्टेशनला कोणतीही तक्रार नाही. 3 ते 4 दिवसापूर्वी नाशिकमध्ये आला अशी माहिती आहे आम्हाला. सदरबाबत आमचा तपास चालू आहे. त्याला कुणी माहिती दिली, त्याने इथे येण्याचा उद्देश काय होता नक्की, त्याबद्दल आमचा तपास चालू आहे. आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये तो एकटाच सोबत असल्याचे आम्हाला दिसून आले. सीसीटीव्ही आपण प्राप्त केलेले आहे. त्यामध्ये ते मुलगा आणि मुलगी एकत्र जाता येताना दिसत आहे. सर, काय सदर मुलाचा मोबाईल चालू होता. आम्ही सदर मोबाईलवर लोकेशन वारंवार घेत होतो. त्यावेळेस लोकेशन एकाच ठिकाणी येत होतं. आम्ही सदर ठिकाणी लोकेशनवर जाऊन तपास केला असता तो इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक अशोक हॉस्पिटल आहे त्याच्या ऑपोजिट साईडला एका झुडपामध्ये त्यानं आत्महत्या केल्याचे आम्हाला निदर्शन असतात. तर तो त्या मुलाला ओळखणारे त्या मुलाला आणि मुलीला ओळखणारे 2 इसम आमच्या सोबत होते. ते पण होते. ते जो फिर्यादी आहे आणि तो मयत मुलगा हे वेळ सोबत घेतलेली पण मुलगी त्याचा तपास चालू आहे. ती नक्की कशासाठी आलेली होती आणि ती काय करत होती. नाशिक आवाजसाठी प्रतिनिधी तबरेज शेख, नाशिक.